बिग बॉस मराठी सीझन 6चा ग्रँड फिनाले अवघ्या काही तासांवर येऊन पोहोचला आहे। या काही तासातच आपल्याला बिग बॉस मराठी सीझन 6चा विनर मिळणार आहे। बिग बॉस मराठीच्या विजेत्या पदासाठीच्या वोटिंग ट्रेंड नुकत्याच बंद झाल्या आहेत आणि आता फायनल वोटिंग ट्रेंड सर्वांसमोर आलेले आहेत। आता या फायनल वोटिंग ट्रेंडमध्ये कोण आहे नंबर 1 वरती आणि कोण आहे बॉटम मध्ये, या वोटिंग ट्रेंडनुसार कोण बनणार आहे बिग बॉस मराठी सीझन 6चा विनर आणि त्यामध्येही कोणता मोठा ट्विस्ट येणार आहे, तो सदस्य नंबर 1 वरती असून सुद्धा देखील बिग बॉस मराठी सीझन 6 ची ट्रॉफी जिंकणार की नाही जिंकणार आणि कोणत्या कारणांमुळे जिंकणार नाही, पाहूया त्याबद्दलची पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये। त्याआधी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या। टॉप 5 सदस्य म्हणजेच राकेश, तन्वी, दीपाली, अनुश्री आणि विशाल यांच्यामध्ये जिंकण्यासाठीची चुरस पाहायला मिळत आहे। आता या 5 सदस्यांमधून कोण बिग बॉस मराठी सीझन 6 ची ट्रॉफी जिंकणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे। बिग बॉस मराठीच्या घरातील सदस्यांपैकी एकूण खेळ पाहिला तर तन्वी कोलते, अनुश्री माने आणि विशाल कोटियन यांनी नेहमीच गेमसाठी काही ना काही करण्याचा प्रयत्न केला आहे। गेमसाठी 100% दिले आहेत, तर दीपाली आणि राकेश यांनी फक्त नात्यांना महत्त्व देत एक चांगली पर्सनॅलिटी प्रेक्षकांसमोर आणली, त्यामुळेच हे सदस्य बनले आहेत या सीझनचे टॉप 5 सदस्य। आता विजेत्या पदाच्या फायनल वोटिंग ट्रेंड समोर आले आहेत। पाहूयात या रँकिंगमध्ये कोण कितव्या स्थानी आहे आणि कोणता सदस्य बिग बॉस मराठी सीझन 6 ची ट्रॉफी घेऊन जाणार आणि बिग बॉस मराठी सीझन 6 च्या विजेत्या पदावर आपले नाव कोरणार। तर नंबर 5 वरती म्हणजेच बॉटम मध्ये आहे नेहमीप्रमाणेच दीपाली सय्यद। तर सूत्रांच्या माहितीनुसार दीपाली फिनालेमध्ये सर्वात आधी बाहेर पडणार आहे। दीपालीची एक्झिट या 4 सदस्यांच्या तुलनेत पहिल्यांदा होणार आहे। दीपाली बिग बॉस मराठी सीझन 6 जिंकण्याच्या रेसमधून बाहेर होणार आहे। मात्र असे असले तरी देखील दीपालीने प्रेक्षकांच्या मनामध्ये एक वेगळी जागा निर्माण केली आहे आणि बिग बॉस मराठीच्या घरातून पुन्हा एकदा नाव कमावलं आहे। तर नंबर 4 वरती आहे राकेश बापट। राकेश बापट हा प्रत्येक नॉमिनेशन मध्ये नेहमी नंबर 1 वरती असायचा, मात्र आता विजेत्या पदाच्या नॉमिनेशन मध्ये राकेश याला खूप कमी वोट आले आहेत। राकेशच्या गेम बद्दल बोलायचं झालं तर राकेशची जेंटलमॅन पर्सनॅलिटी प्रेक्षकांसमोर आली। त्याने बिग बॉसचा गेम खेळण्यापेक्षा नात्यांना जास्त महत्त्व दिले। टास्क आणि रणनीती यामध्ये त्याने फारसे काही लक्ष दिले नाही, त्यामुळे गेमच्या बाबतीत तो इतर सदस्यांच्या तुलनेत थोडा कमी पडला। त्यामुळेच त्याचा वोटिंगमध्ये परिणाम होऊन त्याला खूप कमी वोट आले आहेत। ट्रॉफी जिंकण्याची भूक त्याच्या मनात दिसली नाही। तो नेहमीच म्हणत राहिला की मी जिंकलो नाही तरी चालेल, पण काटा ग्रुपमधूनच कोणीतरी एक जिंकायला हवा। तर नंबर 3 वरती आहे विशाल कोटियन। सुरुवातीच्या काही आठवड्यांमध्ये मास्टरमाइंड आणि अहंकारी असलेला विशाल मात्र शेवटच्या आठवड्यात खूप इमोशनल आणि सेन्सिटिव्ह दिसला, त्यामुळे प्रेक्षकांचा त्याला खूप भावनिक पाठिंबा मिळाला आणि त्याच्या वोटिंगमध्ये देखील राकेशच्या तुलनेत खूप मोठी झपाट्याने वाढ पाहायला मिळाली। मागील वोटिंगमध्ये तो 2ऱ्या स्थानी होता, मात्र त्याचे नंबर 2चं स्थान घसरून तो 3ऱ्या स्थानी आला आहे आणि फायनल वोटिंग ट्रेंडमध्ये आता तो 3ऱ्या स्थानावरती आहे। तर टॉप 2 मध्ये आहे तन्वी कोलते। तन्वी कोलतेच्या वोटिंगमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे। मागील वोटिंग ट्रेंडमध्ये ती 3ऱ्या स्थानावर होती, मात्र आता तन्वीच्या वोटिंगमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होऊन तिनं नंबर 2चं स्थान मिळवलं आहे। तन्वीच्या गेमबद्दल खूप साऱ्या निगेटिव्ह कमेंट्स सोशल मीडियावर व्हायरल होत होत्या। काही PR निगेटिव्ह कमेंट्स करत होते आणि तन्वीच्या वोटिंगमध्ये कशी घसरण होईल याकडे भर देत होते। सूत्रांच्या माहितीनुसार काही पेड ट्रोलर्स तन्वीच्या अकाउंटवरती निगेटिव्ह कमेंट करत होत्या आणि वोटिंगमध्ये घसरण व्हावी याकडे भर देत होते, मात्र तरी देखील तन्वीच्या वोटिंगमध्ये वाढ होत तन्वीने टॉप 2चं स्थान मिळवलं आहे। तर नंबर 1 वरती राज्य करत आहे अनुश्री माने। अनुश्री मानेचा गेम सुरुवातीला खूप निगेटिव्ह होता, मात्र तिने तिच्या गेममध्ये सुधारणा करत पुन्हा एकदा प्रेक्षकांची मने जिंकली आणि ती एक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर तसेच रील स्टार असल्याकारणाने तिला इतर क्रिएटरचा खूप मोठा पाठिंबा मिळाला। इतर क्रिएटर ज्यांचे फॉलोअर मिलियनला क्रॉस आहेत अशा क्रिएटर्सनी अनुश्रीला खूप पाठिंबा दिला। म्हणूनच फेमस इन्फ्लुएन्सरमुळे अनुश्रीच्या वोटिंगमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झाली आणि तिने नंबर 1चं स्थान मिळवलं। फायनल वोटिंग ट्रेंडमध्ये अनुश्री आहे नंबर 1 वरती। आता या फायनल वोटिंग ट्रेंडनुसार अनुश्री माने या सीझनची विनर ठरणार आहे असे चित्र दिसत आहे। मात्र असे असले तरी बिग बॉस मराठीचा हा सीझन 6 आहे आणि इथे ट्विस्ट फिक्स आहे, त्यामुळे फिनालेमध्ये एक मोठा ट्विस्ट येणार आहे। तो ट्विस्ट म्हणजेच पैशांनी भरलेली ब्रीफकेस। पैशांनी भरलेली ही बॅग कोण उचलणार असा प्रश्न आता निर्माण झाला आहे। आता पाहूयात बिग बॉस मराठीच्या फिनाले वीकमध्ये पैशांनी भरलेली बॅग कोणता सदस्य उचलू शकतो। सूत्रांच्या माहितीनुसार फिनालेमध्ये ती पैशांनी भरलेली बॅग दीपाली सय्यद किंवा राकेश बापट हे दोघे त्यांच्या इमेजमुळे उचलू शकणार नाहीत। पैशांसाठी ते त्यांची इमेज खराब करून घेणार नाहीत, म्हणून हे दोघे तर काही पैशांना हात लावणार नाहीत। राहिलेले टॉप 3 सदस्य यामध्ये विशाल आणि तन्वी देखील पैशांनी भरलेली बॅग उचलणार नाहीत। त्यांना पूर्ण विश्वास आहे की ते ट्रॉफीचे हकदार आहेत आणि कदाचित त्यांना ट्रॉफी मिळू शकते, म्हणून ते बॅग उचलून गेम सोडणार नाहीत।
तर उरलेली सदस्य म्हणजेच अनुश्री माने, सूत्रांच्या माहितीनुसार अनुश्री माने पैशांनी भरलेली 5 लाखांची बॅग उचलू शकते, कारण तिला विश्वास नाही की ती या सीझनची विनर होऊ शकते. तिने याआधीही खूप वेळा बोलले आहे की तिच्यापेक्षा जास्त तन्वी स्ट्रॉंग आहे आणि तन्वी या सीझनची विनर होऊ शकते. त्यामुळे अनुश्रीला विनर होण्यावरती विश्वास नाही. तिला बाहेरील वोटिंग ट्रेंड माहीत नाहीत, त्यामुळे ती कदाचित बॅग उचलू शकते. मात्र समोर आलेल्या प्रोमोनुसार 5 लाखांनी भरलेली पैशांची बॅग उचलण्याचा टास्क दिला आहे आणि या टास्क दरम्यान पैशांची बॅग उचलून एलिमिनेशन होणार आहे. जो सदस्य पहिल्यांदा बजर दाबेल तो सदस्य 5 लाखांची बॅग जिंकून बिग बॉसच्या गेम मधून आउट होईल, असे रितेशने जाहीर केले. मात्र नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोनुसार पैशांची बॅग ही अनुश्रीने न उचलता राकेश बापटने उचलली आहे असं दिसत आहे. मात्र ही बॅग कोणी उचलली आहे, बजर कोणी दाबला आहे हे अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये. ग्रँड फिनाले दिवशी समजेल राकेशनेच बॅग उचलली आहे की इतर दुसऱ्या कोणत्या सदस्याने की अनुश्रीने बॅग उचलली आहे, हे ग्रँड फिनाले दिवशी समजेल. दरम्यान या टॉप 5 सदस्यांपैकी बिग बॉस मराठी सीझन 6चा विनर कोण व्हायला हवा आणि तुमचा आवडता सदस्य कोण आहे, खरा डिझर्विंग आणि बिग बॉसच्या ट्रॉफीचा खरा हकदार सदस्य कोण आहे, याबाबत काय आहेत तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटद्वारे जरूर कळवा. मनोरंजन विश्वातील अशाच भन्नाट घडामोडी आणि बिग बॉस विषयीच्या अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.